मित्रांनो नमस्कार. स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्टोरी म्हणजे गोष्ट कुणाला आवडत नाही. मात्र ह्या गोष्टी सांगण्याचं आणि ऐकण्याचं जे माध्यम आहे ते जर बदललं तर त्याचे परिणाम आज काय होत आहेत आणि उद्या काय होणार आहेत हाच आहे आजचा आपला विषय. आणि त्यासाठी मी करतो आहे स्टोरी साईड इंडियाचे योगेश दशरथ यांना. योगेश, खूप खूप स्वागत. धन्यवाद संतोष. नमस्कार मित्र हो. योगेशला पहिला प्रश्न असा की अनेक जण ओळखतात की स्टोरी टेल म्हटल्यानंतर योगेश दशरथ, मात्र स्टोरी साईड ही खरं याच्या मागची एक वेगळी विंग आहे आणि योगेश आज त्यालाच रिप्रेझेंट करणार आहे. स्टोरी साईड इंडियाचा आजवरचा प्रवास म्हणजे आता 10व्या वर्षात स्टोरी साईड पदार्पण करता आहे. त्यानिमित्ताने आजवरचा प्रवास कसा झाला, काय झाला याविषयी थोडंसं सांगा. तर संतोष, स्टोरी साईडला चालू करून आपण जसं म्हणलं तसं आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि स्टोरी साईड ही इनफॅक्ट पहिल्यापासून स्टोरी टेलची भारतातली लिगल एंटिटी आहे. ही कायदेशीररित्या स्टोरी टेलचं भारतातलं प्रतिनिधित्व करणारी स्टोरी साईड इंडिया आहे. स्टोरी टेल हे ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म आहे आणि स्टोरी साईड हे पब्लिशिंग हाऊस आहे. तर मी पहिल्या दिवसापासूनच स्टोरी टेलचं कंट्री मॅनेजर म्हणून रिप्रेझेंट करण्याच्या आधीपासून मी स्टोरी साईडचा प्रकाशक आहे असं म्हणता येईल. आणि जे आता जागतिक घडामोडी झाल्या किंवा स्टोरी टेल मधल्या ज्या बदल झाले त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की भारतामध्ये कंपनीनं ठरवलं की आपण प्रकाशनाकडे जास्त लक्ष द्यायचं, जे की स्टोरी साईडमध्ये आहे. तर मग मी पण म्हणलं की आपण आता ही वेळ साधावी आणि स्टोरी टेल म्हणण्यापेक्षा स्टोरी साईडला पुन्हा एकदा प्रामुख्यानं समोर आणावं. तर ही स्टोरी साईडच्या मागची गोष्ट म्हणता येईल. वा. आता हे 10 वर्षांचा प्रवास कसा होता बरं? 10 वर्षांचा प्रवास हा तसा खूपच उत्कंठावर्धक होता असं म्हणता येईल. आपण सुरुवातीला स्टोरी साईड चालू केलं तेव्हा मला आठवते पहिल्यांदा आपण 2 पुस्तकं अक्वायर केली. मग त्या क्षणाला ओरिजिनल्स खूप होते म्हणून ओरिजिनल्स खूप होते, कारण की त्यावेळेस स्टोरी टेलमध्ये फोकस होता खूप सारी पुस्तकं तयार करायचा. मग एक 2-4 वर्ष झाली की जेव्हा आपण खूप पुस्तकं तयार केली आणि मग एक जागतिक उलथापालथ झाली, त्यामध्ये गोष्टी सगळ्या कमी झाल्या. पण आज जर विचार केला तर आज स्टोरी साईड इंडिया मी म्हणेन की भारतामधली किंबहुना सगळ्यात मोठी ऑडिओ पब्लिशिंग हाऊस आहे. आपल्याकडे 7,000पेक्षा जास्त ऑडिओ पुस्तक आहेत, जी की स्टोरी टेलवर तर आहेतच, पण आपण मागच्या 2 वर्षामध्ये बरीचशी पुस्तकं कुकू FM वर पण टाकली होती. आणि ह्या वर्षाच्या सुरुवातीपासून काही पुस्तकं आपण आता ऑडिबलवर टाकतोय. तर स्टोरी साईडचा प्रवास हा पहिल्यांदा फक्त प्रामुख्याने स्टोरी टेलशी जोडला गेलेला प्रकाशक होता. तो आता आज स्टोरी साईड हे सर्व वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सोबत काम करणार प्रकाशक ह्या अर्थाने आता पुढे येत आहे. जसं मी म्हणलं की आपल्याकडे 7,000 पुस्तकं आहेत, 250-300 पेक्षा जास्त वेगवेगळे पब्लिशर्स आणि रायटर्स आपले पार्टनर्स आहेत. आपण अजूनही आता मागच्या 1 वर्षापासून पुन्हा नवीन पुस्तकं करायला चालू केलेत. तर स्टोरी साईड आता काही इंटरेस्टिंग वळणावर आहे असं म्हणता येईल. वा, खूप छान आहे. म्हणजे वळण यायलाच हवं कुठल्याही गोष्टीला. तसंच ही स्टोरी टेलिंग हा जो प्रकार आहे भारतातला आणि विशेषतः डिजिटल माध्यमं जशी आली आणि त्याचा वापर वाढत गेला, तसं या माध्यमांना देखील एक वेगळं वळण मिळत गेलं असं आपण म्हणू. आज या माध्यमाला म्हणजे स्टोरी टेलिंगला कुठलं माध्यम सर्वाधिक पूरक ठरतं आहे असं तुझं ऑब्झर्वेशन आहे? म्हणजे ट्रेंड्स कसे येत गेले, सेट होत गेले आणि बदलत गेले? तर मग तसा विचार करायला आपण गेलो तर एक 10-15 वर्षापूर्वी गेलोत आपण, की जेव्हा तुमचे खूप सारे मॅगझिन्स होते, मासिकं होते आणि मग पुस्तकं तर होतेच. मग मॅगझिन पुस्तकामध्ये काही ऑडिओ बुकचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आले आणि गेले. आणि मग 10 वर्षापूर्वी जेव्हा स्टोरी टेल 2017 मध्ये लॉन्च झालं आणि ऑडिबल झालं, तेव्हा एक छोटासा पिरियड होता की जेव्हा ऑडिओ बुक्स हे पुढे गेले. मग ऑडिओ बुक्स पुढे गेले, मग त्याच्यामध्ये कुकू आणि पॉकेट FM आलं आणि कुकू आणि पॉकेट FMनी ऑडिओ स्टोरीज आणल्या. त्याच्यामध्ये ऑडिओ सिरीज होत्या वेगवेगळ्या एपिसोड्सच्या, लहान ऑडिओ. आणि त्याच्या मागं एका अर्थाने त्यांचं इन्स्पिरेशन हे चायनामध्ये होतं, जिथं हिमालयासारखं ऍप होतं जे की करोडो चायनीज लोक ऐकायचे. तर त्यांनी थोडं बहुत पुस्तकं ऑडिओ सिरीजला खेळायला चालू केलं आणि ते ऑडिओ सिरीजकडे गेले ते जास्त.
आणि मग ऑडिओ सिरीज आले त्याच वेळेस मी म्हणेन की आपल्याकडे शॉर्ट्स, डिजिटल शॉर्ट्स, इंस्टाग्राम, युट्यूब शॉर्ट्स आल्या. आणि युट्यूब शॉर्ट्समध्ये म्हणजे त्या शॉर्ट्स ह्या माध्यमामध्ये मग खूप जास्त प्रमाणात लोक पुढे आले. आणि मग आपण आता बघतो की ऑडिओ बुक्स या माध्यमात बाकीचे लोक आले. आता ह्या क्षणाला एका अर्थाने विचार केला तर ऑडिबल आणि स्टोरी टेल एवढे दोघंच राहिलेत सिरियस प्लेयर्स. पॉकेट आणि कुकू ऑडिओ बुक्सकडे गेले. आणि मागच्या 2 वर्षात त्यांनी ऑडिओ बुक्सवरून पूर्णपणे एका अर्थाने व्हर्टिकल टीव्हीवर आता जंप मारलेला आहे. हे व्हर्टिकल टीव्हीचे प्रमाण हे सुरुवात शॉर्ट्सनी झालं की लोकांना 1-1.5 मिनिटं टिकटॉक आलं, जे की टिकटॉकनं जग घेतलं आणि आपल्याकडे टिकटॉक बॅन झालं. पण इन्स्टा रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स. व्हर्टिकल टीव्ही हे मुळात कशाला म्हणायचं की तुम्ही थोडं सांगा. तर जेव्हा तुम्ही शूटिंग करताना फोनच्या आस्पेक्ट रेशोने शूटिंग करता. म्हणजे आपण जेव्हा सिनेमाकडे बघतो तेव्हा आता जसं वन बॅटल आफ्टर अनदर आला, ज्याला त्यांनी विस्टा विजन मध्ये शूट केलं, 70 mm असेल, आयमॅक्स असेल, तर तुम्ही शूट करताना तुमची फिल्म आणि त्याचा अँगल स्कोप किती आहे ह्याच्यावर ठरतं ते. म्हणजे आपण उद्या एखादा 70 mm चा पिक्चर फोनवर बघितला तरी तो असा सेम काम नाही करत, कारण की आस्पेक्ट रेशो वेगळा असतो. आणि मग त्यांना तो ऍडजस्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये कधी कधी काही गोष्टी मिसिंग होतात. तर जेव्हा आपण नेटफ्लिक्स बघतो किंवा काही बघतो आपल्या फोनवर, तेव्हा ते परफेक्ट नसतं, कारण की फोन उभा करा, आडवा करा किंवा काय. तर व्हर्टिकल टीव्ही ही कन्सेप्ट होती की तुम्ही शूट करा उभ्या फोनवर दिसण्यासाठी म्हणून. म्हणजे तुमच्या फ्रेम जी आहे ती आडवी समजा अशी फ्रेम आहे, ती अशी फ्रेम होऊन गेली. हे पण पुन्हा एकदा चायनामध्ये त्याचं खूप मोठं प्रमाण आहे. म्हणजे असं का झालं असं, म्हणजे लोकांमध्ये त्याचा काही वेगळा कम्फर्ट आहे, क्रेज आहे, काय आहे? नाही क्रेज, कारण की तुम्ही आधी फोन बघायला चालू केले. म्हणजे आज आपण विचार केला भारतामध्ये आपण म्हणतो नाही म्हणणं तरी 80 करोड लोकांकडे फोन आहेत. आणि सामान्यतः प्रत्येक माणूस 5 घंटे फोन वापरतो. म्हणजे तू विचार कर, 400 करोड घंटे लोक फोन वापरतात आज भारतामध्ये रोज. म्हणजे ह्याला एक असा हंगर जो आहे कंटेंटचा, तो आहे लोकांमध्ये. आणि हंगरच्या सोबत आपलं फोनमुळे एका अर्थाने विचार केला तर आपण फोनचे नाही म्हणलं तरी आज गुलामच आहेत ना. म्हणजे तुम्हाला सतत फोन चांगलं वाटून देत राहतं आणि एका अर्थाने नशा होते ती. जर तू बघितलं असेल, म्हणजे मी स्वतःला तर मी नक्कीच बघतो की मला फोन बाजूला ठेवायला प्रयत्न करावा लागतो. म्हणजे मी ठरवतो की रात्री 8 वाजता मी फोन बाजूला ठेवणार आहे. आणि तरी पण मी फोन ठेवतो असंच नाहीये. किंवा जे जोक करतात लोक की टॉयलेटमध्ये फोन न्यायचा नाही, हा मला वाटतं आज 50 करोड भारतीयांचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न असेल की फोन न नेता मी जातो का. तर शॉर्ट्स हा त्याचा पुढचा परिणाम आहे की तुम्हाला म्हणजे गोष्ट तुम्हाला प्रेमात पडायचंय, तुम्हाला 10 घंट्याचं पुस्तक वाचून प्रेमात नाही पडायचंय, तुम्हाला 1.5 मिनिटात ते गोष्टीमध्येच त्यांचं प्रेमात पडायचंय. तर हे आय थिंक आपले शॉर्ट अटेन्शन स्पॅनचा पुढचा हे आहे. आणि मग फोन असेल किंवा त्याच्या मागच्या कुठल्याही कंपनीज असतील, गुगल असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल जे आहे हे तुम्ही किती वेळा फोनवर असतात ह्याच्यावर डिपेंडेंट आहे. त्याच्यामुळे त्यांचं अल्गोरिदम फक्त एकच काम करतं की तुम्हाला फोनवर कसं ठेवायचंय. म्हणजे आपण जे इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो की तुमचा इन्सेंटिव्ह काय आहे. तर शॉर्ट्स हा त्या इन्सेंटिव्हचा परिणाम आहे की लोक शॉर्ट्सवर आले. म्हणजे एकेकाळी मग आता युट्यूब बघणं सोडून युट्यूबमध्ये शॉर्ट्स जास्त गेले ना. म्हणजे आजकाल युट्यूब पण शॉर्ट जास्त दाखवतं त्याच्यामुळे. पण आपल्या गोष्टी आवडतात, आपल्याला लॉंग टर्म गोष्टी आवडतात. तर आय थिंक हे व्हर्टिकल टीव्ही हे त्याचं पुढचं नॅचरल एक्सटेन्शन आहे की जे ह्या क्षणाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हॉलिवूडमध्ये पण त्यांनी क्विबी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार करायचा प्रयत्न केला होता. त्यालाही लोकांनी ऑलमोस्ट 5,000-7,000 करोड रुपये पैसे रेस केले होते. पण तो प्लॅटफॉर्म लगेच बंद पडला, कारण की तो मूवी वेळेच्या आधी होता. त्याच्या विरुद्ध आता पुन्हा एकदा हॉलिवूडवर येते. आपण जर आज जिओ हॉटस्टारचं जरी ऍप उघडलं तरी तिथं सगळ्यात मध्ये स्पार्क्स म्हणून असतं. ते बहुतेक लोकांना माहिती नाही बरं का, ते एकदम मध्ये जिओ हॉटस्टारच्या ऍपच्या. तर ते त्यांनी शॉर्ट्स टीव्हीचाच प्रयत्न केलेला आहे. तर आय थिंक व्हर्टिकल टीव्ही हा लेटेस्ट कंटेंट ट्रेंड म्हणता येईल आज. ओके. आणि ऑडियन्स त्याचा कुठला आहे का, म्हणजे असं आपण म्हणू शकतो का की नवीन पिढीतल्या मुलांनाच तो जास्त अपीलिंग आहे किंवा एज नो बार असं आहे? एज नो बार तर आहेच, पण जर आत्ता विचार केला, म्हणजे मी जे वाचले ऐकले की व्हर्टिकल टीव्हीचा भारतातला खूप सारा ऑडियन्स टियर 2, टियर 3 सिटीज मधून आहे. कारण की समजा आपण मुंबई, पुणे, बँगलोर हे ट्रॅडिशनल घेतले गावं, तर तिथं मे बी नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार किंवा त्यांचं पेनिट्रेशन आहे.
पण त्याच्या विरुद्ध जे सगळे सेकंड टियर लातूरकम असेल किंवा काय असेल, कारण की व्हर्टिकल टीव्ही मध्ये तुम्हाला म्हणजे फ्री पण आहे, म्हणजे शॉर्ट्स आणि त्याच्यामुळेच एवढं जास्त आहे ना युट्यूब आणि इन्स्टा आणि त्याच्या पुढे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी एक मला जी त्यातल्या त्यात चांगली गोष्ट वाटते की ऑलमोस्ट सगळे व्हर्टिकल टीव्ही ॲप्स लोकांकडनं सुरुवातीलाच पैसे घेतात आजकाल. 3 महिने 499 हे स्टँडर्ड मॉडेल आहे. म्हणजे चांगली कशी गोष्ट. कारण की लोकांना कंटेंटला पैसे द्यायची सवय होतीये. आता मी आपण पुस्तकांच्या पब्लिशर या अंकानी तर मी विचार करतो की तुम्हाला उद्या त्या गोष्टीसाठी जर पैसे द्यायची सवय लागली तर मे बी तुमची पुस्तकांना पैसे द्यायची मे बी सवय वाढेल आणि ह्याचा पूर्ण कंटेंट इकोसिस्टमला फायदा होऊ शकतो. आणि असं तसं तुम्ही विचार केला आज व्हर्टिकल टीव्हीचा विचार केला तर सिनेमासारखं नाही, पण मी जे आकडे ऐकतो बाहेर तर एक अराउंड 1.5 मिनिटाचा एपिसोड असतो, 1 घंट्यात 40 एपिसोड असतात आणि 1 घंट्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स प्रोडक्शन हाऊसेसना 10 पासून 20 लाख रुपयापर्यंत कितीही रुपये देतात. त्यामुळे जर हे रोज वेगवेगळे नवे सिरीज लॉन्च करताय तर आपण जर प्रोडक्शन इकोसिस्टमचा विचार केला तर कितीतरी लोकांना रोजगार तयार होतोय, इकॉनॉमी वाढतीये, म्हणजे त्या दृष्टिकोनातून एका अर्थाने पॉझिटिव्हच म्हणावं लागेल. पण हे कुठल्या भाषांमध्ये भारतात जास्त चालतात सध्या? नाही, जास्त तर हिंदीत चालतं. म्हणजे हा मराठीसाठी एक थोडा प्रश्न आहे की आपण जर म्हणजे मी कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मला बोलायला होतो तर ते मला सांगायले होते की एखादा मराठी सिरियल महाराष्ट्रात पण लोक हिंदीत जास्त बघतात म्हणून ते म्हणले की आम्ही मराठीत सिरियल करत नाही. तर आता हे जे व्हर्टिकल टीव्ही आहे तर मी बघितलं की त्यांचं हिंदी पहिलं आहे आणि मग त्याच्यानंतर मग ते तमिळ तेलुगू मल्याळमकडे जातात कारण की तिकडच्या भाषांमध्ये लोक जास्त अग्रेसिव्ह त्यांच्या भाषेतलं कंटेंट बघतात. नाही, खरं मराठीसाठी चांगली गोष्ट नाही आहे तशा अर्थाने ॲज अ लँग्वेज म्हणून, पण कन्झम्पशन कमी पडतं असं त्याचं कारण असेल तर मला वाटतं हे तर मला वाटतं चिंतितची की, गोष्ट आहे का नाही? मला आशा आहे की कुठला तरी एखादा मराठी प्लॅटफॉर्म पण येईल. म्हणजे आज मी बघितलं आपण आताच बघायला होतो आज टॉप 25 मध्ये 3-4 असे शॉर्ट टीव्हीचे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि बहुतेक सगळे हिंदीने बिल्ड आहेत. पण इथं हाच प्रश्न येतो की मराठी ओटीटी का नाही झाला आतापर्यंत. आपल्याकडे झाला होता ना मागे प्रयोग, म्हणजे प्रयोग झाले पण सक्सेसफुल नाही झाले. अजून असं तुम्ही विचार केला की असं एक्साइटिंग वालं म्हणजे आपल्याकडे आहेत तसे म्हणजे अल्ट्रा मराठी आहे तसं विचार केला तर प्लॅनेट मे बी अग्रेसिव्ह नाहीये. प्लॅनेटेम झालं होतं पण त्याच्या विरुद्ध आता हे जे काही युट्यूब चॅनल म्हणजे भाडीपा आता काही पिक्चर त्याच्या मेंबरशिप मध्ये लॉन्च करत आहे, जी मला वाटतं की इट्स अ व्हेरी गुड आयडिया राईट. कारण की आपण म्हणतो की डिस्ट्रीब्युशन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल ना. बरोबर. तर पण डायनॅमिक वर्ल्ड आहे कारण की मी आत्ता विचार केला म्हणजे ऑडिओ सिरीजचा फॉर्मॅट असेल किंवा तुमच्या या क्विक व्हर्टिकल टीव्हीचा फॉर्मॅट असेल तर इथं कसं होतं की मे बी आपले जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत ते चायनाकडे बघतायत की चायना काय करते आणि चायनामध्ये जे चालतंय ते आपल्याकडे लगेच आणू पाहतायत. म्हणजे पूर्वी वेस्टला किंवा अमेरिकेला जे फॉलो केलं जायचं तसं आता चायनाकडं पाहून आपल्याकडे आणलं जातं असं काही हे आता स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये दिसतंय थोड्याशा प्रमाणामध्ये. बरं. कारण की चायनाचंही तेवढंच मोठं मार्केट आहे 120 करोडचं आणि त्यांचंही म्हणजे उद्या विचार केला आपण तर आज अमेरिकेचा पर कॅपिटा जीडीपी 80,000 आहे, चायनाचा 12,000 आहे, आपला 2,500 आहे. तर चायनामध्ये जी गोष्ट चालते ती भारतात चालायची शक्यता जास्त आहे कारण की ते इकॉनॉमिक्स त्याचं मॉडेल काम करू शकतं. जे अमेरिकेत चालेल आपल्याकडे मे बी तेवढा स्केल नसेल. ओके, मग पुढं काय होईल भविष्यात? एकतर हा ट्रेंड किती काळ चालेल का हा लॉंग रनचा गेम असणार आहे का आणखी काही वेगळं चित्र तू पाहतोयस? गोष्टी ऐकणं हा आपला स्वभाव धर्म आहे. म्हणजे हा जेव्हापासून कुठले इकॉनॉमिक्स नव्हतं तेव्हापासून आपण तर बोलत आलेलो आहेत की माणसं एकेकाळी रात्री आग लावायची म्हणजे आपली शेकोटी करायची आणि त्याच्याभोवती नाही शेकोटी करायची आणि त्याच्याभोवती गप्पा मारत गोष्टी सांगायचे. हा आपला स्वभाव धर्म आहे. आपल्याला गोष्टी आवडतात म्हणजे गोष्टी सांगायला आवडतात, ऐकायला आवडतात. तर गोष्टी सांगणं ऐकणं कुठं जाणार नाही. आणि मग त्याच्यामधून मी विचार केला तर पुस्तकासारखं झालं की जिथं मे बी तुम्ही 100-200 पानं वाचून मग कुठंतरी तुम्हाला पे ऑफ मिळतो. पिक्चर सारखं झालं जिथं 2 घंट्यात मिळतो, सिरीज मध्ये 10 घंट्यात मिळतो, शॉर्ट्स मध्ये 1.5 मिनिटात मिळतो. तर हे सगळं माझ्या दृष्टिकोनातून एका अर्थाने कंटिन्युअम आहे. तर हे सगळे फॉर्मॅट्स हे चालणार. त्याच्यामुळे मी मे बी म्हणेन की व्हर्टिकल टीव्ही असेल किंवा ऑडिओ सिरीज आपण मागच्याच आपण ऑडिओ सिरीज विषयी एकदा बोललो होतो
की ऑडिओ सिरीज आणि आपल्या वेळी एकेकाळी जे मासिकांमध्ये धारावाहिक यायचे सेमच होतं ना, म्हणजे ते. बरोबर. तर हे तुमचे फॉर्मॅट्स कुठंच गेलेले नाहीयेत आणि प्रत्येक फॉर्मॅटला एक ऑडियन्स आहे. आता इथे प्रश्न काय राहतो, की कुठला फॉर्मॅट कुठे आहे? आज असं दिसतं आपल्याला, की व्हर्टिकल टीव्ही, कारण की तो प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे, सोपा आहे, मे बी पैशाच्या दृष्टिकोनातून ओके आहे, तो पटदिशा काम करतो. तर आय थिंक ओव्हर द पिरियड बरेचसे लोक सगळं करतील, कारण की जसं आपण पाणीपुरी पण खातो, थाळी पण खातो, भाकरी पण खातो आणि फास्टरमध्ये पण जेवतो कधीतरी. तर आय थिंक हे सगळे फॉर्मॅट्स एकमेकांच्या सोबत राहू शकतील. तर फक्त एक प्रश्न म्हणून, एक सोसायटी म्हणून काय प्रश्न पडतो, की जसं आपण म्हणतो की रोमन साम्राज्य होतं, जिथं सगळ्यात पॉप्युलर होतं तुमचे ते ग्लॅडिएटर मारायचे आणि सिंहासोबत लढत करायचे आणि ती मे बी कुठेतरी अर्थाने, एका अर्थाने त्या संस्कृतीचा ऱ्हास चालू झाला. तर एक संस्कृती म्हणून, समाज म्हणून शेवटी सगळ्या गोष्टी पाहिजे. पण सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टी होतात, हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. मग हे जे भारतातलं चित्र आहे तसंच जगात आहे का? जगातले परत वेगवेगळे ट्रेंड्स आहेत. चायनाचं तू उदाहरण दिलंच आहे. तसं अमेरिकेत काय चाललंय मग? नाही, अमेरिकेत आय थिंक हे शॉर्ट्सचं जे प्रमाण आहे, पण अमेरिकेमध्ये TikTok आहे, जे की सेम काम करतं आणि अमेरिकेमध्ये चायना आणि समजा मे बी भारताचं बघून पण हे व्हर्टिकल टीव्हीचं वाढायलंय आता प्रमाण. पण TikTok हे अमेरिकेचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे ना एका अर्थाने. TikTok, YouTube, Insta म्हणजे त्यामुळे एका अर्थाने बघायला गेलं ना आपण, तर जग काय कंटेंट कंझ्युम करतं, ह्याच्यामध्ये आता खूप फरक राहिलेला नाहीये. कारण की प्रत्येकाला ते लगेच मिळतं. राईट. म्हणजे एकेकाळी समजा अमेरिकन पिक्चर एखादा भारतात यायला 2 महिने लागायचे. आज एकाच दिवशी रिलीज होत आहेत ना पिक्चर सगळ्या जगभर, किंवा सीरीज असतील किंवा काहीही असेल. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एआयचा रोल किती आहे आणि राहणार आहे? एआय आपण जे आता बघतो, की एआय हे टूल जसं कम्प्युटर होतं, की तुम्ही आज सगळ्या गोष्टी वापरताना कुठेतरी कम्प्युटर वापरता. तसंच आपण सगळ्या गोष्टी करताना एआय हे वापरावं लागणार आणि ज्यांना एआय चांगलं वापरता येतं, त्याचा फायदा होणार, ही गोष्ट गिवन आहे. मी अजून स्वतःही पर्सनली कन्विन्स नाहीये, की एआय खूप रिप्लेस करेल. एआय काही रिप्लेस करेल. 20%, 30%, 40% आणि ज्यांना एआय चांगलं वापरता येईल, त्यांना फायदा असेल, एडव्हांटेज असेल. पण तुम्ही एआयला सांगण्याचा, आपण सगळे एआय वापरतो. एआयला सांगायचा प्रयत्न केला, की एआय बरोबर करतं असं नाहीये. ते उलटं खूप डोक्याला त्रास होतो. तर एआय हे वापरलं जाईल आणि एआयमुळे आपण प्रत्येकजण सगळ्या गोष्टी ज्या करतो, त्याच्यामध्ये फरक हा 100% पडेल. पण तुम्ही जे करतात त्याला एकदम एआय रिप्लेस नाही करणार. पण एआय वापरून जो करेल, तो तुमच्या पुढे जाईल. तर तुम्हाला एआय शिकणं हे आवश्यक आहे. तर मित्रांनो, खूप गोष्टी अशा रंजक आहेत, फ्युचरिस्टिक आहेत. मात्र स्टोरी टेलिंगचे फॉर्मॅट असे बदलत जर जाणार असतील, तर त्यासाठी आपलीही सज्जता असायला हवी, असं थोडक्यात आता योगेशनी आपल्याला सुचवलेलं आहे. या उपर जाता-जाता तुला आणखी काही सांगायचं आहे का, ज्याची फारशी आज चर्चा नाही झाली, असा विषय आज आपण घेतलाय म्हणून? तर मी म्हणेन, की आपण पुस्तक प्रेमी आहे. तर आत्ताच मी ते रॉबर्ट गाल्ब्रेथचे 900 पानी, 800-900 पानी पुस्तक वाचलं. तर आपण शॉर्ट्स बघाव्यात, व्हर्टिकल टीव्ही बघावा. पण मी तर नेहमीच म्हणतो, की पुस्तकंही वाचले पाहिजेत. कारण की आपल्या डोक्याला, मेंदूला थोडा आराम देऊन, थोडं डिलेड ग्रॅटिफिकेशन जे असतं आणि शॉर्ट्समध्ये दुसरं काय होतं, की तुम्ही एकदम, म्हणजे आपण बघतो समाज असा एक्स्ट्रीमकडे जातो. म्हणजे आजकाल सगळे भांडायला तुटलेले असतात असं वाटतं मला. जेव्हा की बघायला गेलं तर म्हणजे बहुतेक सगळे माणसं हे चांगलेच असतात. प्रत्येकाची इच्छा सेम असते, काय असते आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यायची गरज आहे. तर 1.5 मिनिटामध्ये गोष्ट संपत नाही. एका वाक्याने माणूस ठरत नाही. हा वेळ देणं जे आहे, हे आपण करायला पाहिजे. हे आपण गोष्टींसोबत करायला पाहिजे, लोकांसोबत करायला पाहिजे, विचारांसोबत करायला पाहिजे. हे जे मे बी असं म्हणता येईल, की काही लोक सत्ता किंवा कधीतरी पॉवरसाठी प्रत्येकाला इच्छा असते, की लोकांना बॉक्सेसमध्ये टाकायचं, पण आपण बॉक्सेसमध्ये नसतो. तर लोकांनी वेळ घ्यावा, आणि पुस्तकं वाचावीत, पुस्तकं ऐकावीत. कारण की मी तर ऑडिओ बुक तयार करतोय आणि मला नेहमीच वाटतं, की लोकांनी पुस्तकं ऐकावीत. पुस्तकांना पर्याय नाही. एवढं मात्र खरं. योगेश, खूप छान आपल्या ह्या गप्पा झाल्या.
खरं तर खूप विषय आहेत आणि त्यावेळी आपण गप्पा मारत राहूया प्रत्येक गोष्टीवरती. आणि आत्ता जे तू सगळा प्रवास सांगितला, विशेषतः माध्यमांचा, त्याच्यातनं गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. असे टेक्नॉलॉजीमुळे ट्रेंड्स कसे सेट होत आहेत आणि चेंज होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा उहापोह आत्ता केला. सगळ्यात महत्त्वाचं असं की स्टोरी साइड इंडियाचा याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रिब्युशन राहिलेलं आहे. इथून पुढे राहील याची तू आता मला खात्री दिलेली आहे. खूप छान वाटलं आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद.